नमस्कार मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमचं। आज आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकणार आहोत, म्हणजे साधा भविष्यकाळ। याच्या अगोदर आपण शिकलो होतो साधा भूतकाळ, त्याचं थोडंसं रिव्हिजन घेऊ। साधा भूतकाळ म्हणजे काय? साधा भूतकाळ याच्यासाठी वापरतात की जी घटना 1 सेकंद अगोदर असू द्या, 1 मिनिट अगोदर असू द्या किंवा 1 वर्ष अगोदर असू द्या, ती जर आपल्याला कोणाला सांगायची असेल तर आपण साधा भूतकाळ वापरतो। साधा भूतकाळ अजून एका गोष्टीसाठी वापरतात की जे नेहमीची घटना, नेहमी होणारी क्रिया जी असते ती जर आपल्याला कोणाला सांगायची असेल की बाबा तो नेहमी पांढरे कपडे घालायचा, तो नेहमी डायरी पेन ठेवायचा, तो नेहमी त्याच्या मित्रांसोबत राहायचा, ते एकत्रित खेळायचे, एकत्रित झोपायचे, एकत्रित जेवायचे, ह्या जर गोष्टी आपल्याला सांगायच्या असेल तर त्याच्यासाठी सुद्धा साधा भूतकाळ वापरतात। त्याचं स्ट्रक्चर काय आहे साधा भूतकाळाचं स्ट्रक्चर मित्रांनो, सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। फक्त साधा भूतकाळामध्ये एवढं लक्षात ठेवा, वर्बचा जिथे जिथे सेकंड फॉर्म येईल तो साधा भूतकाळ असतो, आणि वर्बचा सेकंड फॉर्म आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, थर्ड फॉर्म पण माहित पाहिजे आणि फर्स्ट फॉर्म पण माहित पाहिजे जर आपल्याला इंग्लिश बोलायचे असेल तर। आणि जेवढ्या लवकर आपल्याला इंग्रजी बोलायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शब्दसाठा माहित असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये त्याचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म माहित असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, साधा भूतकाळ। आता याचं उदाहरण काय? तर उदाहरण सांगितलं आपण, परत एकदा घेऊ। आय एट पिझ्झा, मी पिझ्झा खाल्ला होता, बरोबर। आता काय माहिती का, बऱ्याच वेळेस मराठीमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण ग्रामरचे बुक्स घेतो, वाचतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मराठी काळ कसा ओळखायचा, शेवटी त आहे, ला आहे, नार र आहे, त आलेला आहे, त जात आहे, तर हे पण ठीक आहे सुरुवातीला चांगले समजण्यासाठी। पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की सिच्युएशन समजून घ्या, की परिस्थिती समजून घ्या की हा काळ केव्हा बोलला जातो। हे जर एकदा माहित झालं आपल्याला की बाबा हा सिंपल फ्युचर टेन्स याच्यासाठी वापरतात, पास्ट टेन्स याच्यासाठी, फ्युचर टेन्स याच्यासाठी, प्रेझेंट टेन्स याच्यासाठी, तर तुम्हाला लवकर समजेल आणि तुम्ही जे आहे ना की पहिला काळ ओळखायचा नंतर वाक्य बनवायचं, तर याची गरज पडणार नाही। कारण एकदा जर आपण आता हे सिच्युएशन आपण जे बोलतोय ना, जे मी तुम्हाला शिकवतोय ना, सिच्युएशन वर शिकवतोय की बाबा या गोष्टीसाठी हा काळ वापरला जातो। जर असं असेल ना तर याच्यासाठी हा काळ वापरायचा, तसं असेल तर त्याच्यासाठी हा काळ वापरायचा, हे खूप महत्वाचं आहे। आय एट पिझ्झा, मी पिझ्झा खाल्ला किंवा मी पिझ्झा खाल्ला होता। दे केम हिअर, ते इथे आले किंवा ते इथे आले होते। दे केम हिअर, हे झालं सिंपल एक्झाम्पल्स। याच्यामध्ये आपण प्रश्न कसा विचारायचा ते पण शिकलो होतो, त्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब पहिला लावायचो, कोणता? डीड। आपल्याला जर नकारात्मक बनवायचं एखादं वाक्य तर त्याच्यासाठी आपण डीड नॉट वापरलो होतो आणि त्याच्यासाठी वर्बचा पहिला फॉर्म येतो, बरोबर, हे पण शिकलो होतो आपण। आता त्यात जाऊ नये, मी फक्त तुम्हाला सांगितलं की आता भूतकाळातील सवय। त्याचं एक्झाम्पल काय? ही ऑलवेज, ऑलवेज म्हणजे काय? नेहमी, ही ऑलवेज। वेअर म्हणजे कपडे घालणे, तर त्याचा सेकंड फॉर्म आहे ही ऑलवेज वॉर व्हाईट, पांढरे कपडे, क्लोथ्स। ही ऑलवेज वॉर व्हाईट क्लोथ्स। दे लिव्ह टुगेदर, ते एकत्रित राहायचे। एकत्रित राहायचे म्हणजे त्यांची ती नेहमी क्रिया आहे की ते आपण केव्हा पण जायचं ना तर ते सोबतच राहायचे। आपण सांगतो ना समोरच्याला ज्यावेळेस आपण बोलतो, आणि त्याची जी भूतकाळातील सवय ती जर आपल्याला सांगायची असेल की बाबा ते सोबतच राहायचे, ते सोबतच जेवायचे, ते सोबतच कुठं पण फिरायचे, तर त्याच्यासाठी साधा भूतकाळ वापरतात। तर ते एकत्रित राहायचे, राहण्याला काय? लिव्ह, तर लिव्हचं सेकंड फॉर्म काय? लिव्ह। दे लिव्ह, एकत्रित म्हणजे टुगेदर, दे लिव्ह टुगेदर। फक्त या स्ट्रक्चरचा तुम्हाला वापर करायचा आहे, छोटे छोटे स्ट्रक्चर आहे, 1 2 3, 3 शब्द मिळून एक स्ट्रक्चर तयार झालं तुमचं साधा भूतकाळ। आता आपण साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स।
साधा भविष्यकाळ. आता साधा भविष्यकाळ कशासाठी वापरतात की जर आपल्याला समोरची एखादी गोष्ट करायची ती आपण ज्यावेळेस सांगतो त्याच्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. म्हणजे काय, एका मिनिटा अगोदर नंतर असू द्या किंवा 5 मिनिटानंतर किंवा 1 दिवसानंतर, 1 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर तुम्हाला जे पण करायचं ते साधा भविष्यकाळ मध्ये सांगितलं. जसं आय विल गो टू संभाजीनगर आफ्टर 2 days. मी संभाजीनगरला 2 दिवसानंतर जाणार आहे किंवा 2 दिवसानंतर जातोय. म्हणजे काय, मी माझ्या मित्रांना सांगतो की बाबा मी 2 दिवसानंतर संभाजीनगरला जातोय. तर मी काय म्हणणार, आय विल गो टू संभाजीनगर आफ्टर 2 days. किंवा मग मी संभाजीनगरला 2 दिवसानंतर जाणार आहे. भविष्यामध्ये 2 दिवस बाकी आहेत अजून, बरोबर ना, 2 दिवसानंतर जाणार आहे. आता मी जर म्हटलं असतं की मी 5 मिनिटानंतर त्याला भेटणार आहे, तरी पण मी काय म्हणणार, आय विल मीट हिम आफ्टर 5 minutes. मी त्याला 5 मिनिटानंतर भेटणार. तर हे ज्यावेळेस आपण बोलतो ना 1 मिनिटानंतर, 1 दिवसानंतर, तर हे सांगण्यासाठी आपल्याला साधा भविष्यकाळ वापरायचा असतो. आता साधा भविष्यकाळचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस विल WILL प्लस वरचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता इथं पण काय माहिती का, कोणताही सब्जेक्ट असू द्या तुम्हाला विल प्लस वरचा पहिला फॉर्मच वापरायचा आहे. मी म्हटलं की आय विल गो टू संभाजीनगर आफ्टर 2 days. मी संभाजीनगरला 2 दिवसानंतर जाणार आहे. तर मी काय म्हणणार, सब्जेक्ट काय म्हणून आय म्हणजे मी. आय विल गो म्हणजे जाणे, पहिला फॉर्म गो टू संभाजीनगर आफ्टर 2 days. आफ्टर 2 days. मी 2 दिवसानंतर संभाजीनगरला जाणार आहे. आय विल मीट हिम. मी त्याला भेटणार आहे. आय विल मीट हिम. मी त्याला भेटणार आहे. पापा ऑफिसला जाणार आहे. पापा म्हणजे फादर. पापा विल गो टू ऑफिस. पापा ऑफिसला जाणार आहे. फादर विल गो टू ऑफिस. तर ह्या गोष्टी सांगताना ज्यावेळेस आपण सांगतो की बाबा एखादी गोष्ट होणार आहे, एखादी गोष्ट करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. आता याच्यामध्ये निगेटिव्ह जर म्हटलं की बाबा नाही मी संभाजीनगरला जाणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं काय करायचंय, जे विल आहे ना, विलच्या समोर आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे. विल नॉट. त्याचं स्ट्रक्चर काय मग सोपं आहे, फक्त विलच्या समोर आपल्याला नॉट वापरायचे. सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस जसं तसं वरचं पहिलं फॉर्म आणि इथं ऑब्जेक्ट. मग मी काय म्हणणार, मी संभाजीनगरला 2 दिवसानंतर जाणार नाही किंवा मी संभाजीनगरला जाणार नाही. तर मी काय म्हणणार, आय विल नॉट गो टू संभाजीनगर. मी संभाजीनगरला जाणार नाहीये किंवा मग मी त्याला भेटणार नाहीये. आम्ही पिझ्झा खाणार नाहीये. आम्ही मित्रांकडे जाणार नाहीये. आम्ही पेपर देणार नाहीये. आम्ही सकाळी उठणार नाहीये. ज्या पण गोष्टी त्या आपल्याला बोलायचं असेल तर साधा भविष्यकाळ. आणि त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, विल नॉट. फक्त विलच्या समोर तुम्हाला नॉटचा वापर करायचा. आता आपल्याला प्रश्न विचारायचा म्हणून की बाबा तू माझ्या सोबत येणार आहे का.
म्हणजे काय, उद्या मी जाणार आहे तर तू माझ्या सोबत येणार आहे का, तर त्याच्यासाठी काय करायचं मग, विल समोर घ्यायचा. हे बघा सगळ्यात सोपं काय माहिती का, तुम्ही जर एक टेन्स शिकला ना, समजा सिंपल प्रेझेंट टेन्स, तर त्याच्यामध्ये जे पण प्रश्न असतात, प्रश्न विचारतो आपण किंवा निगेटिव्ह करतो किंवा मग डब्ल्यूएच प्रश्न विचारतो, तर सगळ्यांसाठी एकच रूल असतो, फक्त काय, तुमचा टेन्स बदलतो. तर त्याला काय करायचं, जे हेल्पिंग वर्ब आहे ते समोर घ्यायचे, नंतर डब्ल्यूएच प्रश्न त्याच्या समोर घ्यायचा, त्याच्यानंतर निगेटिव्ह असेल तर त्याच्या समोर फक्त नॉटचा वापर करायचा. आता इथे काय होईल, प्रश्न विचारायचा आपला की बाबा तू माझ्या सोबत येणार आहे का, तर मग काय करायचं, तर विल सगळ्यात पहिला घ्यायचा, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म आणि प्लस तुमचं राहिलेलं वाक्य. आता तू माझ्या सोबत येणार का, तर मी काय म्हणणार, विल सब्जेक्ट काय, तू, यू कम, विल यू कम विथ मी, विथ म्हणजे सोबत, मी म्हणजे माझ्या, विल यू कम विथ मी, तू माझ्या सोबत येणार का, तू माझ्या सोबत डान्स करणार का, विल यू डान्स विथ मी, विल यू डान्स विथ मी, माझ्यासोबत डान्स करणार का, मी डान्स करणार आहे, माझ्यासोबत करशील का. तर असं ज्यावेळेस आपण विचारतो, प्रश्न विचारतो, याचं उत्तर कशामध्ये येतं, जसं मी सांगितलं तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये पण सांगितलं होतं आणि प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलं होतं, की ज्यावेळेस आपण हेल्पिंग वर्ब पासून प्रश्नाची सुरुवात करतो त्यावेळेस याचं उत्तर कधी पण हो किंवा नाही मध्ये येतं, आणि ज्यावेळेस आपण डब्ल्यूएच पासून सुरुवात करतो तर त्याचं उत्तर आपल्याला कारण द्यावं लागतं. तर हे आपलं हेल्पिंग वर्ब पासून सुरू होणारे प्रश्न आहेत. तर तेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब पासून सुरुवात करायची, विल यू कम विथ मी, विल यू गिव्ह अ एक्झाम, तू एक्झाम देणार आहे का, विल यू गो टू संभाजीनगर, तू संभाजीनगरला जाणार आहे का, त्याच्यानंतर विल यू कम विथ मी, हे आपण एक्झाम्पल बघितले, बरोबर. असे बरेच उदाहरण आहेत तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही ज्यावेळेस बोलताना याच गोष्टी बोलतो आपण मराठीमध्ये, बरोबर ना. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण बोलतो ना, तर त्याला आहे ना रिप्लेस करा हे स्ट्रक्चर वापरून, बरोबर. हे स्ट्रक्चर वापरून जर तुम्ही रिप्लेस करत राहिले ना, तुम्ही ज्याची हळूहळू प्रॅक्टिस करायला लागले ना, तर तुम्हाला तुमचा शब्दसाठा पण वाढेल, तुमच्याकडे जेवढे वर्ब आहे ते वापरण्याला सुरुवात करा. कारण काय होत माहिती का, बऱ्याच मुलांना वर्ब माहित असतात, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, आयएनजी, वर्बचा 5 फॉर्म म्हणजे काय, यस यस सगळं माहित असतं, पण त्यांना वाक्यामध्ये ना वापरता नाही येत. जर आपल्याकडे शब्दसाठा आहे, आपल्याला वर्ब माहिती आहे, पण आपल्याला जर ते वापरता नाही आले तर त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो. त्याच्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय काय, की तुम्ही सेंटेन्सेस बनवा. जेवढे तुम्ही सेंटेन्सेस बनवणार, जेवढे तुम्ही वाक्य बनवणार आणि बोलणार, ते प्रत्येक शब्द आहे ना याच्यामध्ये ऍड करत चाला आणि रोज त्याची प्रॅक्टिस करा. याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे वर्ब आहे ना ते सेंटेन्स मध्ये वापरण्याची सवय होऊन जाते, आणि एकदा सवय झाली ना तर ते जे शब्द आहेत ते आपण विसरत पण नाही, आणि आपली फ्लुएन्सी पण वाढते, आपली कमांड वाढते, कारण आपल्याकडे भरपूर शब्दसाठा असतो. आपल्याला प्रत्येक टॉपिक्सवर बोलण्यासाठी इतका शब्दसाठा असतो, फक्त त्याचा वापर करा. आणि जे पण मित्रांना सांगतो मी की ज्यांच्याकडे पण शब्दसाठा आहे त्यांना जर वापर करता येत नसेल ना, तर हे स्ट्रक्चर घ्या, जे मी सांगतो तेवढं स्ट्रक्चर घ्या, त्याच्यामध्ये त्याचं ना वर्ब ऍड करत चालतं, तर तुम्हाला ना वाक्यामध्ये वापर करण्याची सवय होऊन जाईल त्याची. आता याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यूएच वर्ड वापरून जर आपण केलं की बाबा तू कधी येणार आहे, तर मग आपण काय म्हणणार, व्हेन. व्हेन काय आपली सुरुवात, विल. व्हेन विल यू कम, प्रश्नार्थ चिन्ह. तू केव्हा येणार आहे, तू कधी येणार आहे, व्हेन म्हणजे केव्हा, कधी. वेअर विल यू गो, तू कुठे जाणार आहे, त्यासाठी काय, वेअर विल यू गो, तू कुठे जाणार आहे, तू कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे, विच कॉलेज, विच कॉलेज विल यू टेक ऍडमिशन. तू कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार, विच कॉलेज विल यू टेक ऍडमिशन. तर
हे झाले तुमचे WH वर्ड्स. ज्यावेळेस आपण WH वर्ड पासून प्रश्न विचारतो ना, तर त्यावेळेस आपल्याला रिझन द्यावं लागतं. आता मी जर म्हटलं व्हेन विल यू कम, तू कधी येणार आहे, तर मी सांगणार मी 2 दिवसानंतर येणार आहे, मी 1 तासानंतर येणार आहे, मी 10 मिनिटं येणार आहे. पण मी जरी तू म्हटलं असतं की विल यू कम, तू येणार आहे का, मी काय म्हटलं असतं की नाही मी नाही येणार आहे किंवा मग मी येणार आहे. बरोबर. तर हा फरक असतो फक्त हेल्पिंग वर्ड्स आणि WH वर्ड्स. तर आज आपण शिकलो की साधा भविष्यकाळ, त्याच्यासोबतच साधा भूतकाळ, की साधा भूतकाळ कशासाठी वापरतात आणि त्याचा उपयोग काय. तसंच भविष्यकाळ कशासाठी वापरला जातो, त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं, अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघितलं, त्याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स बघितलं, त्याच्यानंतर प्रश्नार्थक इंटरोगेटिव्ह बघितलं आणि WH वर्ड सुद्धा आपण प्रश्नामध्ये वापर करून त्याचा वापर केला. तर मित्रांनो, हे होतं आजचा आपला सिंपल फ्युचर टेन्स. अजून बरंच आहे बरं का याच्यामध्ये बरेच आहे. मी काय करतोय, एक छोटे छोटे सेंटेन्स लहान मुलांना पण समजेल आणि एक सुरुवात आहे आपली हळूहळू शिकण्याची, बरोबर ना. तर छोटे छोटे वाक्य करून आपण शिकणार आहोत. याच्यानंतर आपले पूर्ण टेन्स झाले की मग आपण सगळं टोटल एकदाच टेन्सचं रिव्हिजन घेऊ आणि नंतर आपल्या स्पीकिंग प्रॅक्टिसला सुरुवात करू. स्पीकिंग प्रॅक्टिस मध्ये काय मग आपण सरळ मिक्स टेन्स घेणार आहे आणि जे आपण लाईव्ह आपण जे आता काम करतोय, जे आपण सध्या घरामध्ये राहतोय, बोलतोय, स्वयंपाक करतोय, जेवतोय, कामावर जातोय, जे डेली रुटीन्स आहेत म्हणजे रोजची घडणारी घटना, त्याच्यावरती आपण सगळे मिक्स टेन्स घेऊन बोलणार आहे. तर ही आपली प्रॅक्टिस राहील. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मराठी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना पण घरी बसून इंग्रजी बोलता आली पाहिजे. आणि इंग्रजीचं महत्व मी तुम्हाला सांगितलं, याच्या अगोदर पण सांगितलं आणि परत एकदा सांगतो की इंग्रजी बोलता आली पाहिजे, आपली पण लँग्वेज आपल्याला बोलता आली पाहिजे. त्याच्यासोबतच इंग्लिश खूप महत्वाचे मित्रांनो, कारण मी भरपूर मित्र बघितले की त्यांना इंग्लिश बोलताना आल्यामुळं भरपूर संकटाला सामोरं जावं लागलं. जसं की जॉब करतायत, आता तुम्हाला तर माहितच आहे, बरेच म्हणजे 90% लोक जॉब करतात, कमीत कमी लोक बिझनेस वगैरे करतात. बिझनेस जरी करत असले ना तरी पण त्यांना इंग्लिश आलीच पाहिजे, कारण बिझनेस करताना त्यांना पण बाहेर जावं लागतं कुठेतरी, बरोबर आहे. त्यांना कोण माणूस कसं भेटल सांगता येत नाही. त्याला जर इंग्लिशच येत असली, त्याला इंग्लिशच समजत असेल, तर ह्या माणसाला जर येत नसेल तर हा कसं कम्युनिकेट करणार, नाही करू शकत. त्याच्यासाठी इंग्लिश आली पाहिजे. तर बरेच लोकांना बाहेर जावं लागतं, बाहेर जॉब करावा लागतो, तर तिथं पण त्यांना इंग्लिश आली पाहिजे. आणि इंटरव्ह्यू ज्यावेळेस समोरच्याला बोलतो ना, ज्यावेळेस कम्युनिकेट करतो ना, तर त्यावेळेस इंग्लिश बोलायला आली पाहिजे. आणि माझे असे बरेच मित्रांनो की जे इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट होता फक्त बोलताना आल्यामुळं, इंग्लिश बोलताना आल्यामुळं. बोलता येतं त्यांना, जेवढं येतं ना तेवढं बोलता येतं, पण जर त्याने वेगळा प्रश्न विचारला ना त्याचं त्यांना उत्तर देता येत नाही इंग्लिशमध्ये, मग ते काय करतात आपल्या भाषेवर जातात, एक तर हिंदीवर येतात किंवा मग मराठीवर येतात. समोरचा व्यक्ती लगेच ओळखून घेतो का याला इंग्लिश बोलता येते, म्हणजे याला इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. कारण ऑडिट असताना काय होतं मित्रांनो, समोरचे फॉरेनर येतात, बाहेरचे US वगैरे लोक येतात, युरोपचे लोक येतात, तर त्यांना फक्त इंग्लिश येते. आणि समोरचे काय करतात की समोर जो माणूस काम करतो ना त्याला विचारतात, आणि जर त्या माणसाने आलं, समोरचा माणूस जर ट्रान्सलेट करून सांगत असेल तर तिथं आपल्याला कसं तरी वाटतं, यार मी जर इंग्लिश शिकलो असतो ना, मला जर इंग्लिश बोलता आली असते ना, मी पण सांगितलं असतं. मग तिथं थोडासा अभिमान होतो आपल्याला, मला इंग्लिश बोलते, मी समोरच्याला इंग्लिशमध्ये बोललो. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. मी सुद्धा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मला इंग्लिश बोलता येत नव्हते अगोदर, मी पण बऱ्याच कंपन्यांमध्ये रिजेक्ट झालो फक्त इंग्लिश बोलताना आल्यामुळे. मी पण काय करायचो, थोडं पर्सनल आपल्याबद्दल ना माहित करून घ्यायचं, इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आणि तेवढंच बोलायचं. पण ते तो ज्यावेळेस मला प्रश्न विचारायचा ना, समोरचे जे लोक आहेत इंटरव्ह्यू घेणारे सिनियर पर्सन असतात, ते ज्यावेळेस इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्यांनी जर मला प्रश्न वेगळा विचारला इंग्लिशमध्ये, तर मला समजायचा पण बोलताच नाही यायचं. बोलता जरी येत असलं तरी पण मला ते ट्रान्सलेट करता येत नव्हतं. मग मी काय केलं, मराठीमध्ये सुरुवात केली, मग मराठीमध्ये सगळे उत्तर ते इंग्लिशमध्ये, मी मराठीमध्ये. पण याच्यामध्ये काय माझं जे इम्प्रेशन आहे ते डाऊन झालं. मग ते काय करतात, ते रिजेक्ट करतात, काही ते कारण सांगतात, मग आम्ही तुम्हाला कळवू. तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आणि लहान मुलांसाठी पण की जे 3री 4थी 5वीला आहेत, तर त्यांना पण समजल अशा भाषेत आपण सुरुवात करणार आहे. आता ही पण लहान मुलांना पण समजल, पण अजून याच्यापेक्षा साध्या भाषेमध्ये छोटे छोटे वाक्य कसे बनवता येईल आणि ते बनवून तुम्हाला शिकवता येईल, त्याचा पण मी प्रयत्न करेन, म्हणजे लहान मुलांना समजेल.
तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.